राज्य के बांधकाम मंत्री छत्रपति शिवेंद्र सिंह राजे भोसले के चंद्रपुर आगमन के दौरान पत्रकारों ने उनसे विभिन्न सवाल किए। वहीं उनके चंद्रपुर के आगमन को लेकर तथा राज्य भर में कॉन्ट्रैक्टरों के बकाया बिलों के भुगतान को लेकर भी पत्रकारों ने सवाल किया। तो आइए जानते हैं इस संदर्भ में उन्होंने क्या कहा। राज्य के बांधकाम मंत्री श्री छत्रपति शिवेंद्र सिंह राजे भोसले का चंद्रपुर आगमन हुआ। इस मौके पर विधायक सुधीर मुनगंटीवार के निवास स्थान पर पत्रकारों ने उनसे कई सवाल किए। वहीं उनके चंद्रपुर आगमन के संबंध में जब उनसे सवाल पूछा गया तो उन्होंने इस सवाल का जवाब देते हुए कहा, म्हणजे आपले मुख्यमंत्री आणि आपले महाराष्ट्राचे नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं काही कार्यक्रम या ठिकाणी म्हणून आलो, पण त्या निमित्तानं आमचे नेते आणि भारतीय जनता पार्टीचे सुद्धा ज्येष्ठ आमचे मार्गदर्शक माननीय सुधीर भाऊंच्या घरी भेट या निमित्तानं दिली। भाऊंनी अतिशय मनापासून प्रेमानं स्वागत केलं। भाऊंचं पहिलं तर मनापासून आभार मानतो। आणि आज राज्यामध्ये सुधीर भाऊ असतील, देवेंद्रजी असतील, रवींद्र चव्हाण साहेब असतील, आमचे गिरीश भाऊ म्हणा, बावनकुळे साहेब, या सर्व ज्येष्ठ आमचे मार्गदर्शक आहेत। यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण काम करतोय। आणि नक्कीच चंद्रपूरला आल्यानंतर सुधीर भाऊंनी पण काही आता त्यांच्या मनोगतामध्ये आम्हाला सूचना केल्या, त्यामुळे नक्कीच बांधकाम विभागाच्या माध्यमातून रस्ते, पूल वगैरे ज्या दळणवळणाच्या सुविधा आहेत या चांगल्या कशा करता येईल, त्यात काहीतरी वेगळेपण आता कसं आणता येईल, हा प्रयत्न नक्कीच मंत्री म्हणून माझा राहणार आहे। आणि त्या पद्धतीनं पुढे जे असेल ते काम करण्याचा माझा प्रयत्न आहे। वहीं इस मौके पर पत्रकारों ने उनसे राज्य में कॉन्ट्रैक्टर्स के बकाया बिलों के भुगतान को लेकर भी सवाल किया। तो उन्होंने इस मौके पर जवाब देते हुए कहा, आहे आपण म्हणताय ती वस्तुस्थिती आहे, कारण कामं सुद्धा त्या पद्धतीनं आपण मंजूर केली होती, म्हणजे पूर्वीच्या ह्याच्यामध्ये चव्हाण साहेब असताना, आणि थोडं म्हणजे त्याची देयक देत असताना थोडा विलंब होतो, ही वस्तुस्थिती आहे। पण बांधकाम विभागानं अजिबातच पैसे किंवा देयक दिले नाही असं नाही। आपण साधारण मार्च महिन्यापर्यंत नवीन सरकार आल्यानंतर 9-10 हजार कोटी रुपये वेगवेगळ्या ज्या काही योजना आहेत त्यातल्या आपण अदा केलेले आहेत। पुढचं सुद्धा आपण आता तरतुदी ज्या आहेत त्या झालेल्या आहेत आणि ते पुढचं सुद्धा आपण अदा करतो। CTV के लिए हमारे प्रतिनिधि वैभव यारकर की रिपोर्ट।